मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करून युवा नेते अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 6 एप्रिल रोजी शेवटचा दिवस. काल संध्याकाळी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत सदर निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र 6 एप्रिल रोजी सकाळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आहे. तिघांमध्ये 4 भिंतींच्या आत बराच वेळ चर्चा झाली आहे. नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही आहे. तरी तिघांच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांचा विचार घेऊन निर्णय घेऊ, असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मीडियासमोर म्हटलं. त्यानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत युवा नेते अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी भाजपच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. तर युवा नेते अक्षय कर्डिले यांचा आजच विजय निश्चित झाला असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माझ्या वडिलांच्या जागेवरती दाखल केला आहे. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी अतिशय दुःखाचा आहे की आज या क्षणाला माझे वडील माझ्यासोबत नाही. मी आज नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात करतो आहे. पण मी दुर्भाग्य समजतो की माझे वडील आज या दिवशी माझ्यासोबत पाहिजे नव्हते, पण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. पण भविष्यामध्ये निश्चित जी जबाबदारी साहेबांनी आज माझ्यावरती टाकली आहे, तो विश्वास भारतीय जनता पार्टीने मला दिला आहे. त्याच विश्वासाने मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब जसं काम करायचे, मी देखील त्याच पद्धतीने भविष्याच्या वाटचालीमध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम करणार आहे. प्राजक्त तनपुरेंनी कुठेतरी आता माघार घेतल्याचं दिसते, त्यामुळे आपला मार्ग सुखकर झाला आहे का वाटतं? आता मी आत्ताच अर्ज आतमध्ये दाखल करून आलो आहे. बाहेर काय घडामोडी झाल्या मला काही त्याची कल्पना नाही. पण ज्यांनी माझ्यासाठी आज खरं म्हणजे अर्ज स्वतःचा भरलेला नाही, ज्याची इच्छा असून पण प्रत्येकाने साहेबांना आज मान सन्मान दिला आहे, विश्वास माझ्यावरती दाखवला आहे, अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमचे मी आयुष्यभर ऋणी असेल. खरं तर आज अर्ज दाखल करताना पक्षातील सर्व लोक आणि जे साहेबांवर प्रेम करणारे सगळे उपस्थित आहेत, हे पाहून काय भावना आहे? आज माझ्या भावना मी शब्दातही आपल्याला सांगू शकत नाही की मला किती दुःख होतं आहे. पण मला आज या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की साहेबांनी गेल्या 30-35 वर्षापासून जो शून्यापासून तर एवढ्या लाखोंमध्ये आज त्यांचा जनसंपर्क आहे, त्यांनी जो विश्वास कमावला आहे,
ती सगळी जनता गेल्या 6 महिन्यापासून साहेब ज्या दिवशी आपल्यामधून निघून गेली त्या दिवशीपासून मला प्रत्येकाने सांभाळलं आहे आणि एक विश्वास माझ्यावर टाकला आहे आणि प्रत्येकाचा असा विश्वास आहे की आम्ही साहेब म्हणून आता अक्षयकडे पाहतो आहे. तर निश्चितपणे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपल्या महाराष्ट्राचे सर्व प्रमुख, सर्व नेते मंडळी व सर्वसामान्य जनता ज्यांनी आज मला भरपूर प्रेम देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, अशा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.